साधु संत येत घरा जीवन सुखात बाळ मामा आले धनगर रूपा बाळ मामा आले
संतमाय बाप कृपावंत तुम्ही संतमाय तुम्ही संतमाय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिमानो अवतार तुम्हा धरया कारण अवतार तुम्हा धरया कारण उधाराया जन जड जीवा वाडावया सुख भक्तिभाव धर्म वाडावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारणाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा विठाला विठाला समचरण सरोजम सान्द्रणीला भुदाभम जगणनिहित पाणी मंडला मंडलानां तरुण तुलसी मालां कंजरं कंजनेत्रं सदैव धवलः संविठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्र समागस्ततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पांडुरंगा करू प्रथम मापतावश्या मापा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची
त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विधेचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता वंदुरंग भूमिका कीर्तने उभे असते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करून या सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे मस्तक हे पायावरी संतांच्या वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर सोडितो कथे काय पण असावे जवळी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर ओम नमो बाळू मामा तुमचे पायी माझा माथा तुमची वामन मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती माझ्या जीवीचे साकडे तुम्हा माय बापा पुढे तुमची वामन मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वाणू प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग उच्चारलेला भंग गायलेला भंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रातील एक अधिकार संपन्न संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहे। तसे महाराष्ट्रातील सगळे संत अधिकारात्मक आहेत ज्यांचा अधिकार ज्यांचं त्यांचं कार्यकर्तृत्व वेगळं आहे। जसं ज्ञान म्हटलं की आपल्याला ज्ञानोबा आठवतात, शांती म्हटलं की पैठणचे नाथ बाबा आठवतात आणि वैराग्य म्हटलं की श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आठवतात। विठ्ठल इथं श्री जगद्गुरु तुकोबर आहे सांगतात तुम्ही संत माय बाप कृपावंत तुकोबर आहे सांगतात तुम्ही संत आहात माय आहात बाप आहात आणि कृपा करणारे आहात आणि तुमचं मी वर्णन काय करावं तुमचं वर्णन आम्ही काय करावं काय आम्ही पतित कीर्ती वाणू का तर तुम्ही जो अवतार धारण केलेला आहे तुम्ही जो अवतार धारण केलेला आहे तो जगाच्या कल्याणासाठी अवतार धारण केलेला आहे। अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा किंबहुना या जगाचा उद्धार करण्यासाठी साधू संतांनी अवतार धारण केला आणि म्हणून हे सांगत असताना महाराज सांगतात या साधू संतांनी काय केलं भक्ती वाढवली भाव अंतकरणामध्ये वाढवला धर्म टिकवून ठेवला वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे आणि कुळाचार सतत देवाचे चिंतन करावं हे सांगितलं कोणी साधू संतांनी आम्हाला मार्ग दाखवला। आणि हे सांगत असताना महाराज सांगतात चंदनाच्या अंतकरणामध्ये चंद्रामध्ये एक सुगंध आहे तो सुगंध दरवळत राहतो तसा सुगंध
हा साधू संतांच्या अंतःकरणामध्ये आहे। एक गुण आहे, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी। चंदनाच्या अंगामध्ये कुठला गुण आहे? सुगंध देणं। तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन। तसे जगाच्या पाठीवरती संत असतात। विठ्ठल असो, या ठिकाणी कशा निमित्ताने सेवा हे सर्वांना श्रोत आहे। आज एकादशीचा हा पर्व काळ आणि श्री संत बाळूमामाची आरती सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। तसेच दर रविवारी आपल्या या ठिकाणी कार्यक्रम होतात, परंतु त्यातली त्यात आज एकादशीचा पर्व काळ आहे आणि एकादशी ही भगवंताची आवडती आहे। एकादशीच्या दिवशी जे पुण्य केलेलं आहे ते आपल्याला दुगिणित करतं, ते पुण्य डबल पुण्य करतं नेहमी। आणि म्हणून एकादशीच्या पर्व काळावरती खऱ्या अर्थानं आपल्या तीर्थक्षेत्र या ठिकाणी पळस मंडळमध्ये चालत असला आपला सोहळा आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी हरिभक्तपरायण भरत महाराज करे आहेत। यांच्या सर्वांच्या अनुषंगाने तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे। खऱ्या अर्थाने विचार जर केला तर एक दिवस जरी कीर्तन सोहळा आपल्या दारामध्ये करायचं म्हटलं तरी सहजासहजी जमत नाही किंवा दारामध्ये होत नाही। त्याला हजारो जन्मीचं पुण्य असावं लागतं। साध्या भाषेत म्हटलं तर आयुष्य जरी गेलं तरी घरात टाळ वाजत नाही, टाळच घरात वाजत नाहीत। आणि कारण पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं, त्यावेळेस घरामध्ये भजन आणि कीर्तन टाळ वाजवू शकतात। भाग्यवंता घरी भजन पूजन किंवा कीर्तन त्याची वाट पायी रघुनंदन। किंबहुना तिळ तिळ पुण्य साचा पडे। किती पुण्य? तिळ तिळ पुण्य असावं लागतं, तरी ते बहुत जन्माशी जोडे नाम तुझे वाचेशी आतुडे। समागम घडे संतांचा हा आपल्या क्षेत्र या ठिकाणी पळस मंडळामध्ये जर रविवारी एकादशीच्या पर्व काळावरती कीर्तन सोहळामध्ये आपल्या बाळूमामाच्या दरबारामध्ये होतोय। हे परम भाग्याचं रक्षण आहे। विठाल विठाल परम भाग्याचं लक्षण आहे। मी मगाशी बोलून गेलो की तिळ तिळ पुण्य साचा पडे, थोडं थोडं पुण्य संचित असावं लागतं। तुकोबराय तर बऱ्याच ठिकाणी म्हणतात की धन्य मी मानीन आपले संचित, राहिली से प्रीत तुझे नाही। किंबहुना हा आपला जो गाव आहे हा फार भाग्यवान आहे। बाळूमामा या ठिकाणी अवतीर्ण झालेले आहे। आता सर्वांना दररोज आपण चरित्र ऐकतो, बाळूमामांचा जन्म काळ काय आणि बाळूमामाने अवतार धारण कशासाठी केला? या जगाचं कल्याण करण्यासाठीच अवतीर्ण झाले। ज्या वेळेस धर्मावरती ग्लानी येते, अधर्म वाढतो, धर्मावरती ग्लानी येते आणि अधर्म वाढतो, त्यावेळेस भगवंताला आणि साधू संतांना अवतार धारण करावा लागतो। विडाल सामान्य माणसाला जन्माला यावं लागतं, तुम्हाला आम्हाला जन्माला यावं लागतं, नाही म्हटलं तरी यावं लागतं। देवाला आणावं लागतं आणि याला रूपा बळे करोनी फळ हरिदासी, देवाला आणावं लागतं। परंतु साधू संत जे असतात ते स्वतःहून येतात। आणि म्हणून आमच्या बाळूमामाने 1892 या कालखंडामध्ये वार सोमवार आहे, आजचाच दिवस सुद्धा सोमवारच आहे, फार मोठा दिवस। अकोळ गावी खऱ्या अर्थानं धनगर कुळामध्ये जन्म घेतला, कशासाठी? या जगाचं कल्याण करण्याचं। आणि म्हणून ज्या वेळेस साधू संत आले, जन्माला आले किंवा आपल्या गावामध्ये आले,
खऱ्या अर्थानं भाग्य उजळलं आपलं. साधू संत येता घरा जीवन सुखात बाळ मामा आले धनगर तसे बाळूमामा म्हणजे पांडुरंगाचे वारकरी, पांडुरंगाची सेवा करणारे बाळूमामा. पंढरीची वारी करावी, सतत देवाचं चिंतन करावं. पूर्व इतिहास जर पाहिला, आता बाळूमामा म्हणजे दुसऱ्या दिवसात कोण नाही, महादेवाचाच अवतार आहे. महादेवाचाच अवतार आहे. ज्यावेळेस महादेव कैलासावरती चिंतन करत होते, भजन करत होते, पार्वती मातेने विचारलं, कोणाचं भजन करताय तुम्ही? तुम्ही भजन कोणाचं करताय? विश्व तुमचं भजन करतोय, तुम्ही कोणाचं करताय? शिव हलाहले तापला, तोही नामे शांत झाला. महादेव भजन करायचे, कोणाचे करायचे? श्रीराम जय राम जय राम. करताय? महादेव सांगतात, माझ्या देव असं करतो. माझा देव कोण? श्रीराम जय राम जय जय राम. भजन करे महादेव आणि राम पूजे सदाशिव. प्रभू रामचंद्र चिंतन कोणाच करतात? महादेवाचं. आणि महादेव चिंतन करतात प्रभू रामचंद्राचं. आणि तेच रुद्र अवतार असणारे आमचे महादेव खऱ्या अर्थानं बाळूमामाच्या रूपामध्ये अवतार धारण केला. कशासाठी केला? उद्धाराया जन जड जीवा. आणि म्हणून त्याला संत नाव दिलेलं आहे. आता तसं वास्तविक पाहता ते भगवंतच आहे. संत म्हणजे साक्षात कोण नसते. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल. देव ते संते आणि निमित्त ते प्रतिमा. याच्यामध्ये बदलच नाही. देव आणि संत म्हणजे याच्यामध्ये भेदच नाही. तेच आहे, साक्षात आहे.
हरिहरा भेद नाही नका करो वाद. याच्यामध्ये वाद करण्याची गरज नाही, एकच आहे. आणि म्हणून विचार जर केला तर इथं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुम्ही संत आहात, माय आहात, बाप आहात आणि कृपावंत आहात. आता आई कोणाला म्हणायचं? एखाद्या मुलाला जर जन्म दिला की तिला माय म्हणतो आपण, बरोबर. जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत ती आई नाही, मग ती कोण? मावशी असेल, बाई आहे म्हणाली. आई कधी होते? मुलं झाल्यानंतर आई होते, मुलगा झाल्यानंतर. आता ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा आई म्हटलेलं. आता ज्ञानेश्वर महाराजांचं लग्न झालं का? झालं का लग्न? नाही. तरी ज्ञानेश्वर महाराजांना वेदांची आई म्हटलेलं आहे. वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. एकनाथ महाराज सांगतात, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि एका जनार्दनी पाय वंदित असे. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, साधकांचा मायवा दर्शने हरिवा सर्व भक्ती सुखारोपा सर्व भक्ती सुखारोपा ज्ञानोबा. अरे ज्ञानोबराय म्हणजे साधकांचा मायबाप आहे. ज्ञानोबराय म्हणजे साधकांची माऊली आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली आणि जेने निगमवल्ली प्रगट केली. अनाथाचा माय ज्ञानोबराय. तसे ज्ञानेश्वर महाराजाला सुद्धा 4 मुलं आहेत. तर बसलेली माणसं म्हणते, तुम्ही महाराज डोक्यावर पडलाय काय? आधी म्हणते लग्न झालं नाही त्यांचं, आता 4 मुलं आहेत त्यांना 4 मुलं. कुठली मुलं आहेत? ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे, अमृत अनुभव आहे, चांगदेव 65 आहे. आणि ज्यांना काहीच कळत नाही त्यांच्यासाठी हरिपाठ आहे. विठ्ठल जे विद्वान आहेत त्याला चांगदेव 65 आहे. जे ज्ञानी आहे त्याला ज्ञानेश्वरी आहे, अमृतानुभव आहे. आणि सामान्य माणसाला ज्याला अध्यात्म ज्ञान जर कळत नसेल त्याच्यासाठी ज्ञानोबरायाने हरिपाठ लिहून ठेवला. तुम्ही काय करा, फक्त हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना पूर्ण करी. तुम्ही देवाचं जर नामचिंतन केलं तर तुमच्या पुण्याची कोणीही गणना करू शकत नाही. घेता नाम विठोबाचे आणि जळती पर्वत. पर्वत एवढं जर पाप असेल तर ते जळून खाक होण्याची ताकद कशामध्ये आहे? एका नामामध्ये आहे. विठ्ठल विचार जर केला तर हे साधू संत जे असतात देवामध्ये आणि याच्यामध्ये भेद नसतो. आणि हा साक्षात देवच आहे. किती महिमा वर्णो मामाची. काय वर्णन करावं बाळमामाचं आणि किती वर्णन करावं. किती कीर्तनकार आले, किती कीर्तनकार गेले तरी बाळमामाचं वर्णन किती जरी केलं तरी ते कमी आहे. किती करा तुम्ही वर्णन. कितीही महिमा वर्णो मामाची याचा कळेच ना अंत. बाळमामा आहे संत हा साक्षात भगवान. महिमा
बाळूमामा म्हणजे देव आहे हे कोणा कळलं नाही. त्या काळामध्ये 1892च्या त्या कालखंडामध्ये बाळूमामा देव आहे किंवा साधू संत आहे हे कोणाला खरं वाटत नव्हतं. परंतु ज्या वेळेस खऱ्या अर्थाने एका साधूची पूजा केली मामांनी आणि त्यांना वरदास्त झाला, वाचा सिद्धी पावा, सगळ्या सिद्धींची प्राप्ती बाळूमामाला झाली. आणि म्हणून जे बाळूमामा बोलायचे ते सक्षम खरं होत होतं. स्पष्ट जे बोलत, एखाद्याला म्हटले रांडाच्या तू मरणार आहे, त्याचं ते आयुष्य तेवढं असायचं, मरणार. आणि खऱ्या अर्थाने विचार जर केला तर शब्दामध्ये जे वाचीचं जे तप होतं मामाचं ते फार अलौकिक होतं. आणि म्हणून साक्षात भगवंत आहे. आणि म्हणून साधू संत ते आले, जे आले ते जगाच्या कल्याण करण्यासाठी आले. जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन पहा, ज्यांचा आज अभंग घेतलेला आहे ते तुकोबारा म्हणजे सामान्य नव्हते. 450 वर्षापूर्वीची जहागिरी तुकोबारायांची किती होती? 65 लाखाची जहागिरी होती. किती? 65 लाखाची. कोटी घरे, जसे रावणाची संपत्ती कोटी आणि काशा आणि तांब्याची, 7 कोटी घरे सोन्याची, तसे 450 वर्षापूर्वी 65 लाखाची जहागिरी माझ्या तुकोबारायांची. सासरे आप्पाजी गुळवे पुण्याचे मोठे सावकार, 36 एकर ऊस होता. एवढी बलाढ्य सासरवाडी, एवढं ओतप्रोत एवढी संपदा. परंतु ज्या वेळेस दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर जेवढी होती नव्हती जहागिरी सगळी वाटून टाकली. मला वाटतं पहिली कर्जमाफी त्यावेळेस तुकोबारायांनी सगळं वाटून टाकलं. सगळं वाटून टाकून लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मान. आणि उघड्या डोळ्यांनी संसाराची राख रांगोळी तुकोबारायांनी केली. स्वतःची धर्मपत्नी अण्णा अण्णा वचून मरण पावली तरी माझ्या तुकोबारायांनी म्हणावं, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा गेली. तुकोबाराय म्हणले बरं झालं, म्हटले बायको मेली आता निवांत झालो. आता म्हणेल का एखादा असा बसलेला माणूस म्हणून का बरं झालं बायको मेली आता निवांत झालो? म्हणेल का? नाही म्हणणार. सर्दी खोकला जरी झाला तरी आपण पटकन बायकोला पळत दवाखान्यामध्ये नेत असतो. परंतु तुकोबाराय म्हणतात बरं झालं आता निवांत झालो, निवांत आता कशाच विठू तुझे माझे राज, नाही दुसऱ्याची काच. आणि कधी भंडारा डोंगरावरती, कधी भामचंद्र डोंगरावरती एवढं चिंतन तुकोबारायांनी केलं. सतत देवाचं चिंतन करावं, सतत चिंतन केलं, एवढं चिंतन केलं. चिंतने चिंतने तद्रूपता. तुकोबारायांचं जीवन म्हणजे नामाला वाहिलेलं जीवन होतं. तुकोबारायांचं जीवन हे नामाला वाहिलेलं जीवन होतं. आणि म्हणून विदेही अवस्था तुकोबारायांची व्हायची. चिंतने चिंतने तद्रूपता. समाधीचे सुख सांडावो वाळोणी, ऐसाया कीर्तने ब्रह्मरस. समाधी लागायची तुकोबारायाला. आणि म्हणून समाधीस्थ तुकोबारायचे ज्यावेळेस चिंतन करायचे, तुकोबाराच्या अंगावरून वाहक, समोरून वाहक बसायचा, अंगावरून सर्प फिरून जायचं. तरी तुकोबाराची अवस्था म्हणजे विधी अवस्था. कारण विठ्ठल हे मनचित प्रपंचापासून व म्हणते मणी बैसलासे. हे चित्त प्रपंचापासून विटलेलं होतं. आणि सतत चिंतन केल्यामुळे काय झालं, तुकोबाराला पहिलं दर्शन देवाने सर्प रूपामध्ये दिलं. विठ्ठल परमार्थ करत असताना एकांतवास गाठावला होता. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, एकांतवास गाठायचा. आणि म्हणून तुकोबारा डोंगरावरती फिरायचे. जसे आपले बाळूमामा डोंगर दऱ्यातून मेंढी माऊली घेऊन चारा फिरत 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 जगाचं कल्याण करण्यासाठी डोंगर दऱ्यातून सगळीकडे फिरत राहिले. एक फार सुंदर गीत आहे. या बाय चुन्याच्या रानात
दिसती पांडुरंग दिसती पांडुरंग जसे फिरत राहिले आपले मेंढे माऊली चालत या जगाचं कल्याण करण्यासाठी फिरत फिरत राहिले तसे तुकोबाराय भांडारा डोंगरावरती भामचंद्र डोंगरावरती सतत चिंतन करावं. गोरेश्वराचं डोंगर आहे तिथं चिंतन करावं. आणि म्हणून तुकोबारायला सुद्धा दोन अवस्था प्राप्त त्यावेळी झाल्या होत्या. एक पहिली अवस्था साधक अवस्था आणि दुसरी म्हणजे सिद्ध अवस्था. साधक अवस्थेतून तुकोबाराय सिद्ध अवस्थेवरती आरूढ झाले आणि आरूढ झाल्यानंतर महाराज म्हणतात पिकली शेंदे कडू पण गेले तैसे आम्हा केले हे पांडुरंगे. तिथं तुकोबाराने एक दृष्टांत दिलेला आहे. तो दृष्टांत म्हणजे शेंदडाचा दिलेला आहे. आता बऱ्याच जणांनी शेंदड खाल्लं असेल मला वाटते. मी स्वतः खाल्लेलं आहे. खाल्ले का शेंदड? पळस मंडळ मध्ये लोक बोलतात का बोलायचं सोंग करतात आवाज आला कीर्तन ऐकताना फ्रेश बसायचं मोकळ्या मनाने बसायचं. किती डोक्यावर खर्च असू द्या ज्याच्यावर खर्च तोच खरा मर्द. काय विचार काय टेन्शन घ्यायचंय. या दरबारामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं सगळं सोडून द्यायचं. ते इथं कीर्तनात आल्यानंतर घरी मग कुलूप लावले पण ओढलं नाही कुलूप अशातला म्हणून आणि फ्रेश होऊन कीर्तन ऐकायचं. कारण स्वतः या ठिकाणी बाळूमामा कीर्तनामध्ये उपस्थित असतो. जेथे कीर्तनाची जागा तेथे बाळूमामा उभा तेथे पांडुरंग उभा. साक्षात देव आहे. दुसरा तिसरा कुठं देव नाही येतच असतो देव. तसे तुकोबारायला अवस्था प्राप्त झाली. तुकोबाराय म्हणतात पिकली शेंदे कडू पण गेले. शेंदाड शेंदाड सुरुवातीला ते कसं असतं आंबट कडू असतं बरोबर आहे. त्याचा कलर कसा असतो पांढरा बर म्हणजे कळते माझी भाषा कळते. मी बिलेला आमचं नाही रेड्याचं आहे. नाव सांगायचं म्हणजे गेले भारी नाव आमचे कुठं आलोय रेड्याहून आलोय. फक्त बसून म्हणायचं राहते पाठीमागे रेड्या बसून. आणि सुरुवातीला हिरवं असतं चवीला कडू असतं दाबलं की ते निबर असतं शेंदाड. आणि ज्यावेळेस ते शेंदाड पिकल्यानंतर त्याचा कलर बदलतो. जे हिरवं आहे ते पिवळं होतं. आजी तुम्ही खाल्लंय काय? मला वाटतं खाल्लंय. एकदम क्लिअर सांगितलं पिवळं होतं बरोबर आहे. आणि जे कडू आहे ते गोड होतं. ते सुरुवातीला निबर असतं परंतु पिकल्यानंतर मऊ होतं असं महाराज म्हणतात. पिकली शेंदे कडू पण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. पिकली आता कडू पण निघून गेलं. आता काय राहिलं नाही. अंतकरणातील काम क्रोध लोभ मद मस्त दंभ अहंकार सगळ्या गोष्टी निघून गेल्या. बाळूमामाची सुद्धा शब्द रचना आहे. दुसऱ्याचं धन दुसऱ्याची पत्नी आणि दारू सापापेक्षा विषारी. त्याला कधी स्पर्श करायचा नाही. स्पर्श केल्यानंतर जवळ गेल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये विष कालवेल. कली तुमच्या जीवनामध्ये जवळ येईल. तुमच्या जवळ कली आणि कली एकदा तुमच्या जवळ आला रे आला तुमचं सगळे जीवन विषमय करेल. विठाला विठाला विठाला
आणि म्हणून अवस्था प्राप्त झाल्यानंतर पिकलिया शेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगी काम क्रोध लोभ निमाली ठाईचे आणि अवघी आनंदाची सृष्टी झाली सर्वत्र जो भगवान परमात्मा दिसून राहिला खऱ्या अर्थानं आपल्याला या प्रपंचामध्ये जर सुख जर पाहिजे असेल तर एकमेव जागा म्हणजे हे कीर्तन आहे आता जर प्रपंचामध्ये जर सुख शोधलं तर आपल्याला सुखाचा भास आहे सुख नाही कुठे आलिया संसारा का सुख आहे सकाळ सकाळी एकमेकाला मित्र भेटतात वयस्कर असतात जय हरी रामभाऊ जय हरी कस काय रामभाऊ म्हणतो बरं आहे आनंद आहे आता वर्ण बरं आहे म्हणतो परंतु आतने त्याच्या सगळा खेळ चाललेला असतो जो देखे सो दुखिया है रे सुखिया कोई नहीं रे राजा दुखिया प्रजा दुखिया दुख संसार आहे ज्ञानोबराय सुद्धा हरिपाठामध्ये सांगतात लटिका व्यवहार सर्व हा संसार खोटा आहे लटका आहे आणि म्हणून वाया येणं देवाशिवाय येणं आणि जाणं हे व्यर्थ आहे आणि म्हणून महाराज सांगतात की खऱ्या अर्थानं सुख या वैष्णवाच्या संगतीमध्ये आहे या साधू संत दोन ठिकाणी सुख आहे एक संतांच्या जवळ सुख आहे दोन देवाच्या जवळ एक सुख आहे जाऊ देवाची आगा सांगितलेलं आहे एक पहिलं कुठं बसलेलं माणसं म्हणते महाराज तुम्हाला कशाला आणलंय सांगा काय असेल ते तुमचं तुम्ही ठीक आहे मला काय भूत एकट्याला दिलेलं नाही सांगा लवकर कुठं एक देवाच्या जवळ सुख बरोबर आणि एक संतांच्या जवळ दोन ठिकाणी सुख आहे रूप पाहता लोचणी आणि सुख झाले ज्ञानेश्वर महाराज सोपन काका मुक्ताबाई आणि निवृत्तीनाथ ज्यावेळेस पंढरपूरला गेले आणि माऊलीने पांडुरंगाच्या रूपाकडे पाहिलं पांडुरंगाचं रूप पाहिल्यानंतर माऊली म्हणतात की रूप पाहता लोचणी सुख झाली ओ साजनी मुक्ताबाईनं ऐकलं मुक्ताबाई म्हणते दादा तुम्ही जे म्हणताय ते मला मान्य नाही समाजामध्ये एवढी लोक आहेत की त्यांना देव आवडत नाही ते कधी आदमापूरची वारी करत नाही ते कधी पंढरपूरची वारी करत नाहीत
मला ते काय मान्य नाही. नास्तिकवादी माणसं जन्माला आले, त्यांना का देव आवडत नाही याच्यावरती ज्ञानोबा फार सुंदर सांगतात. अगं मुक्ता ती त्यांची चुकी नाही. म्हटले का? त्याला हजारो जन्मीचं पुण्य असावं लागतं, हे का नाही. मुक्ताबाईला ज्ञानोबा सांगतात ती त्यांची चुकी नाही का? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. किती जन्मीचं बहुत सुकृताची जोडी, आणि मग त्याला पुण्य असल्यानंतर मग तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. विठ्ठल एक देवाच्या जवळ सुख आणि एक साधू संतांच्या जवळ सुख. सुख बसे हे चिठाई बहुपाई संतांच्या. सुख कुठं आहे? साधू संतांच्या जवळ सुख आहे. हा, साधू संतांच्या जवळ सुख आहे. आता या प्रपंचामध्ये तीळ मात्र सुख नाही, समाधान नाही, शांतता नाही. संसाराने एक त्रस्त झालेली म्हातारी म्हणलं तर चालेल का? एखादी आजी म्हणायची मुडद्या माझ्यावर बोलतोस का काय, असं ते दृष्टांतातली आजी म्हणूया आपण. ही आजी तोंडात म्हातारी. मला चांगल्या अंगाने अजून चांगल्या अंगाने जायचे. होय बरं मला असू द्या. ती रात्रीची निघाली, कुठे निघाली? मराय निघाली, मारायला. आजी बाय मराय निघाली. तिला सांगितलं आजी मरू नकोस म्हणलं, परत आज जन्म नसतो, एकदाच आहे. का सारखा जन्म आहे. बरेच जण मूर्ख आहेत, काय लोक ते गळपास लावून घेतात, कोण विष प्राशन करतात. मूर्ख आहे, त्याच्यासारखा मूर्ख कोणी नाही. एकदाच आहे मनुष्य जन्म. माणूस मेला की मेला, त्याला परत जन्मच नाही. काय जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाग. मग त्याला प्रक्रिया आहे. पाप जास्त झाले की नरक आहे, पुण्य जास्त झालं स्वर्ग आहे. पाप पुण्य हे दोन्ही समान व्हावं लागतं, मग माणसाचा जन्म आहे. सहजासहजी ना म्हणलं म्हणू नकोस, आनंदाने राहा, आनंदाने जीवन जगायचं, जगाला आनंद अर्पण करायचा. परंतु ती का ऐकायच्या मूडमध्ये नव्हती. त्याला समजून सांगितलं, कारण हा परत एक योनी कोटी फेरा आणि मग लागे वारा मनुष्याचा. एका योनीमध्ये कोटी वेळा जन्मायचं मरायचं. किती वेळा? कोटी वेळा. असं 1,83 योनी 99,999 योनी झाल्या. सगळ्या झाल्यानंतर मग शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. चुकली यावर मग फेरा पडे. मनुष्य जन्म फार अनमोल आहे. देवाने माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, देवाने माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, पण तुला देव नाही आठवलं. पापच वेड्या सार साठवलं. माणसा आता तरी माणसात माणसा आता तरी माणसात मनुष्यपण म्हणजे नेमकं काय? अरे सगळं ज्ञान मनुष्याला दिलं आहे. देव राम म्हणता रामची होईजे आणि पदी बैसोनी पदवी घ्यायची. या मनुष्य जन्मामध्ये देवाची भक्ती करावी. याची देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही होते. या मनुष्य जन्मामध्ये जसे बाळोमामा सांगतात, जो कोण करेल या दरबाराची चाकरी कोण करेल, कोण सेवा करेल, त्याच्यासाठी हा बाळोमामा लोण्याचा गोळा आहे. जो कोण करेल या दरबारातली कुठलीही सेवा, त्याच्यासाठी बाळोमामा म्हणजे साक्षात लोण्याचा गोळा आहे. आणि जो कोणी आडकाठी आणेल याच्यामध्ये, त्याच्यासाठी हा बाळू धनगर इंगळाचा खैर आहे, इंगळाचा खैर आहे. आणि म्हणून या दरबारामध्ये मन तन मन धनाने सेवा करायची. आणि याच्यासाठी मनुष्य जन्म आहे. मी मगाशी बोलून गेलो, शेवटची पाळी एकदाच आहे. आणि मग त्या आजीला सांगितलं मरू नकोस, एकदाच आहे, आनंदाने राहा. जगद्गुरु तुकोबाराचे एक फार सुंदर अभंग आहे. आनंदाचे डोई आनंद तरंग,
आनंदाचे अंग आनंद हे आनंदाने राहायचं, आनंद जगाला अर्पण करायचा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी सुगंधा परी दरवळावा. सुगंधाप्रमाणे आनंद आपण आत्मसात करायचा, जगाला आनंद अर्पण करायचा. याच्यासाठी मनुष्य जन्म आहे. म्हणून त्या आजीबाईला सांगितलं मरू नकोस, एकदाच आहे. रात्रीचा प्रसंग आहे. नाही म्हणले महाराज मरणार. अगं म्हणले मरणार आहेस, मग हातात खंदील कशाला चालवलाय? काय घेऊन चालली होती? खंदील. नाही म्हणले महाराज मारायला चालली. मग खंदील कशाला? नाही म्हणले साप चुकाटा दिसला पाहिजे. अगं मरणार आहे म्हणजे कशात तरी मरणारच आहे की. होय चॅनेल वाले, कशात तरी मरायचंय. साप चावून नाही तर कशात. एकदाच आहे हे मनुष्य जन्मामध्ये खऱ्या अर्थानं महाराज सांगतात आनंद आत्मसात करायचा, आनंदाने जीवन जगायचं. आणि म्हणून हे ज्ञान सांगणारे साधू संत आहे. मार्ग दावण गेली आधी दयानिधी संत ते. तुम्हा आम्हाला मार्ग दाखवण्याचं काम कोणी केलं तर साधू संतांनी केलं. आणि म्हणून इथं जगद्गुरु तुकोबा सांगतात तुम्ही संत आहात, माय आहात, बाप आहात, कृपावंत आहात. कृपा करणारे तुम्ही आहात. कृपया केली संत जगी माझी अलंकारी दिवाणी. प्रीत हे लाविली कीर्तनी तुका चरणी लोळतसे. तुम्हा आम्हाला मार्ग दाखवणारे संत आहेत म्हणून देव सुद्धा या संत रूपामध्ये संत रूपामध्ये अवतार धारण केला. ज्या सुखा देव वेडावला धन्य धन्य संताचे सदना जेते लक्ष्मी सहित शोभे नारायण. नारायण नारायण नारायण. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडो संत सदनी राहिला. आणि म्हणून सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ब्रह्मसोपान तो झाला
भक्ता आनंद वर्तला आदी शक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे बाई. आणि म्हणून अवतार धारण केला तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी. आणि म्हणून हा जो अवतार आहे हा साक्षात महादेवाचा अवतार आहे. रुद्राचा अवतार थोर रुद्राचा अवतार असणारे बाळूमामा. आणि म्हणून दोन ठिकाणी सुख सांगितले. एक साधू संतांच्या जवळ सुख आणि देवाच्या जवळ सुख. देवाच्या जवळ गेल्यानंतर सुख प्राप्त होतं. जसं आपण लगबगीने ज्यावेळेस आत्मापूरची वारी करा पंढरपूरची वारी करा कुठली का पण लगबगीने जर सावध होऊन निघालं पाहिजे. याच्यासाठी पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची नेम माझा सिद्धीने निघालं पाहिजे. देवासाठी गेलं पाहिजे. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाहे तव तू आपले सोहित पाहे. आणि तीर्थयात्रे जाय चुकून जोपर्यंत शरीर चाललंय तोपर्यंतच करून घ्या. लगबग माझ्या रायाची या भंडारी सुद्धा ताकद आहे. ज्याने ज्याने भंडारा खाल्ला त्यांचा कॅन्सर सुद्धा बरा झाला. हा इतिहास आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने सेवा केली पाहिजे. तुम्ही कुठलीही सेवा करा इथली कुठलीही सेवा करा. मेंढ्या माऊलीची जरी सेवा केली तर ती फार अलौकिक सेवा आहे. भंडारा लाटी पाठी घोंगाड्याची कुठलीही सेवा केली कुठली मग तुम्ही ताडपत्री जरी हाताची सेवा केली प्रसाद वाड्याची सेवा केली कुठलीही सेवा केली ती बाळमामाला आवडते. इथं तन मन धनाने सहकार्य करून हा इवले स्वरूप लावेले द्वारे त्याचा वेळ गेला. हा गगनावरती वेळ आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून एकदा सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण आपल्या वेळेमध्ये 10 मिनिटाच्या थांबणार आहोत. सर्वांनी गोड असं भजन करा. क्षेत्र तीर्थक्षेत्र म्हणावं लागत नाही. एवढी कीर्तन आणि एवढा 16 सदस्य प्रत्येकाच्या गावामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. हे आपलं फार भाग्यवान गाव आहे. आपल्या एवढंच म्हणतात फार सुंदर. जर रविवारी घडत इथे एकादशीचा प्रकार आहे. त्या सगळ्या गोष्टी घडून आपल्या सर्व मंडळीच्या अनुषंगाने घडतात. हे भाग्याचं लक्षण आहे. आजचं अन्नदान कोणाचं अन्नदान शिंदे नारायण यशवंत शिंदे यांचं आजचं अन्नदान आहे. असा फराळीचा प्रसाद आहे. हे भाग्याचं काम आहे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार थोडा तरी जीवनामध्ये काहीतरी काय ना काय परोपकार प्रत्येकाने या ठिकाणी मनोसक्त या ठिकाणी कुठल्या कुठल्या मार्गातून आपली मदत झाली पाहिजे. आणि म्हणून हे वातावरण प्रफुल्लित होतं. वातावरण सुंदर होतं. आणि खऱ्या अर्थानं जसं सांगतात यमधर्म सांगे दूता तुम्हा तेथे नाही सथा जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा. जिथं नामस्मरण असतं जिथं चिंतन असतं त्या ठिकाणी सुख समृद्धी आनंद नांदत असतो. असं वाटत खाली हात करा.
परत मला सगळ्याला हात वर करा म्हणून माझा दम भरायला खाली करा तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोर पण जाळावे. ज्ञान आत्मसात ज्ञान गिळायचं असतं. ज्या वेळेस जीवन जगत असताना ज्ञानाबरोबर अहंकार आला ते ज्ञान विष बनतं. तुका म्हणे येते भजन सगळं थोर पण सगळं मी लहान मोठा कोणा सगळं सोडून या दरबारात आले. ज्या वेळेस ज्ञान आत्मसात केल्यानंतर अहंकार आला मोठेपणा आला की ते ज्ञान विष आहे आणि नम्रपणा आला ते ज्ञान अमृत आहे. म्हणून मला सांगता तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे इथं सगळं सोडून द्यायचं आणि त्याच्या रंगामध्ये त्याच्या रंगून जायचं. रंगी रंगीरे रंगे काय भलनाशी पतंगी. आणि म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवंत. आणि म्हणून अवतार तुम्हा धाया कारण अवतार धारण केला. कशासाठी? या जगाचा उद्धार करण्यासाठी अवतार धारण केला. आणि वाढावया सुख इथं सुख वाढलं पाहिजे समाधान आनंद निर्माण झाला पाहिजे. वाढावया सुख भक्ती भाव धर्म आणि कुळाचार नाव विठोबाचे सुख नांदलं पाहिजे. घरात एखादी सुनवाई आली तर तिचाही मुलीप्रमाणे सांभाळ केला पाहिजे. आनंद निर्माण एकामेकात निर्माण झाला पाहिजे. आता एक थोडंसं दृष्टांत आठवून सांगतो तुम्हाला. एक नवीन सासूबाई झालेली होती. घरात सून आलेली होती आणि ज्यावेळेस लग्न झालं मुलाचं लग्न झाल्यानंतर ती सून घरात आली. घरात ज्यावेळेस सासू होत असती मग ते सून सासू कुठं बसते नक्की? आता लग्न झालेलं आहे कुठं बसते? कुठं बसते? लग्न मुलाचं लग्न झाले असते बरोबर आहे. ती सासू झालेली असते पण ते कुठं बसते लग्न झालेलं? अहो सामान काय आलेलं असतं पत्र्यावर एक थोडं क्लिअर उत्तर पाहिजे. कुठे बसते जो कोणी उत्तर देईल त्याला मी चांदीचं नाणं चांदीचं नाणे म्हणजे किती खुश झाले. तुमच्या चांदीचं नाण्याचं माल घ्यायचं असते तर मी इकडं फिरत आलो असतो. कुठं बसते सासूबाई? कुठं उत्तर बरोबर आहे. तुमच्यासाठी एकदा सर्वांनी टाळी वाढवली. आजचं पाकिट तुम्हाला मोकळं उत्तर बरोबर. सोफ्या बसली त्या सोफ्या बसल्याबरोबर सून शेजारी उभी राहिली होती. सोनाला म्हणली ती सासू ये माझ्यापाशी बस. आदराने म्हणली सून सासू म्हणली बस माझ्यापाशी. सोनबाई नको म्हटली तुमचा अधिकार तुम्हीच बस. मग तू कुठं बसणार? म्हणजे मी खुर्चीवर बसते. खुर्चीवर बसते बरं असं ते म्हटले. आणि त्याच्यावर सासू थांबले नाही. आणि सुनबाई आणि मी खुर्चीवर बसल्या मग तू कुठं बसणार? त्याच्यावर पुढे जाऊन ही म्हणली तुम्ही जर खुर्चीवर बसला तर मी खाली फरशीवर बसते. आणि मी फरशीवर बसल्यावर तू कुठं बसशील? वाढत चाल काय तू फरशी पुढं सांगितलं तिनं की तुम्ही फरशीवरती बसल्यानंतर मी बाहेर वाट्यावरती बसते. त्यात रागराग काय? आणि मी वाट्यावरती बसल्यावर तू कुठं बसणार? ते म्हणले एक मी खड्डा करते त्या खड्ड्यात जाऊन बसते. त्याच्यावर तरी थांबा पाहिजे. नाही म्हटले मीच खड्ड्यात बसल्या तू कुठं बसशील? म्हणजे तुम्ही खड्ड्यात बसल्या मी वरून माती टाकली. प्रेमाने राहायचं प्रेमाने आनंदाने. सासूने सुनाला मुलीप्रमाणे समजायचं आणि सुनाने सुद्धा सासूला कोणाप्रमाणे? आईप्रमाणे. आणि म्हणून याच्यासारखं जीवन दुसरं काय? सुख समाधान आनंद याच्यासारखं सुख समाधान आनंद कुठंच नाही. आणि म्हणून इथं सांगतात महाराज इथं सुख वाढलं पाहिजे. समाधान शांतता आनंद वाढावा. या सुख भक्ती भाव धर्म आणि कुळाचार नाम विठोबाचे आणि सतत देवाचं चिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून हे सांगत असताना महाराज सांगतात एक गुण चंद्राच्या अंतकरणामध्ये सुगंध देणार आहे. आणि तसा गुण दुसरीकडे कुठे बघायला मिळत नाही. तो गुण फक्त साधू संतांच्या जवळ आहे.